मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींनी गडकिल्ल्यावरून राज्य केले. कित्येक नूतन दुर्ग बांधले, जुने दुरुस्त केले, त्यांची तटबंदी भक्कम केली. त्यांना गडकोटांचे महत्त्व किती होते, गडकोटांच्या बांधणीबाबत त्यांचे धोरण काय होते, त्याचे सुंदर प्रतिबिंब आज्ञापत्रामध्ये सापडते. देशोदेशी स्थळे पाहून किल्ले बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये. कदाचित असला तर सुरुंग लावून गडाचे आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असला तर ती जागा मोकळी न सोडता बांधून मजबूत करावी. तट, बुरुज, चिलकते, पहारे, पडकोट जेथे जेथे असावे ते मजबूत बांधावे. नाजूक जागा ज्या असतील त्या सुरंगती प्रयत्नांनी अवघड करून पक्की इमारत बांधून गडाचा ऐब टाळावा. खालून होऊ शकणारा मारा चुकवता येईल असे दरवाजे बांधावे. दरवाजांच्या पुढे बुरुजांचा रोख येता जाताना मार्गावरती असेल अशी रचना करावी. गडाचा आकार पाहून 1, 2 किंवा 3 दरवाजे व तशाच चोरदिंड्या कराव्यात. त्यापैकी ज्यांच्यातून रोजचा राबता असेल तेवढेच उघडे ठेवून बाकीचे दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात. भुईकोट किल्ला असेल तर तटाभोवती खोल व रुंद खंदक खणून ठेवावा. गडाची राखण करण्यासाठी झाडी वाढवावी. गडाभोवती नेहमी मेढे असावी. गडाखाली इमारतीचे घर किंवा घराभोवती दगडाचे कुसू कधीही असू न द्यावे. गड बांधताना पाण्याची सोय मुख्यतः पाहावी. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.